तुमच्या दोघांकडे बघून तुम्ही हे नाटक स्वीकारणं म्हणजे आजवर न जगलेलं जगणं आहे. म्हणून मी आलो आणि अजय साहेब उभे होते. बेस्ट. या नाटकामध्ये तुम्ही नवरा बायकोच आहात की काळाबरोबर राहणं म्हणजे आता सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही सोशल मीडियाला आलो त्याच्यात सुरुवातीला एवढ्या शिव्या घातल्यात लोकांनी. मला असंही कळलेलं आहे की या नाटकामध्ये डॅन्स पण आहे त्यांचा आणि तो सगळा किस्सा काय होता एकदम अचानक अनुपम खेर कसं काय नाटक बघायला आले? म्हणजे तू हे इथे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी मिस करतोय तुला, तू असायला हवी होती. ते खूप मला असं म्हणायचं की ह्या धकाधकीच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी स्पेस तुम्ही स्वतःला दिली पाहिजे. हे नाटकाची गोष्ट काय आहे त्याची एक वन लाईन सांगू शकाल का? नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत शेवग्याच्या शेंगा या नाटकाबद्दल, जे नाटक आता नुकतंच रंगभूमीवर आलेलं आहे. या नाटकामधले दोन मुख्य कलाकार अविनाश आणि ऐश्वर्या नारकर आपल्यासोबत आहेत. तुमच्या दोघांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. थँक्यू. तुम्हाला मी नेहमीच रीलमध्ये बघत असतो, वेगवेगळ्या सिरियलमध्ये पाहत असतो, पण आता पुन्हा एकदा दोघे तुम्ही नाटकामधून येत आहे, तर ही एक जमेची बाजू आहे खूप मोठी की तुम्ही दोघे पुन्हा एकदा दिसताय. सो अर्थातच गजेंद्र अहिरे लिखित दिग्दर्शित हे नाटक मिलाप थिएटर्स निर्मित आणि अथर्व थिएटर्स प्रकाशित. हे नाटक आता लवकरच धुडगूस घालायला सुरुवात करेल कारण हे हलकं फुलकं नाटक आहे असं मला कळलं. आता नुकताच कालच त्याचे 2 प्रयोग झालेले आहेत, त्यामुळे असं नवं नाटक आहे ते. तर पहिला अगदी हा माझ्या मनात प्रश्न येतो की हे नाटक यापूर्वी या नावाचं आलेलं होतं काही वर्षांपूर्वी. आता पुन्हा ते नाटक येतंय आणि त्या नाटकामध्ये तुम्ही दोघे येत आहात. तर हे नाटक काही वेगळं आहे, नवीन आहे, काही बदल आहेत, किंवा तुम्ही हे नाटक स्वीकारलं कसं काय? नाही, तू सुरुवात केली. मी सुरुवात केली. माझ्याकडे मी जरा थोडासा लेट जॉईन झालो. अच्छा. संतोष काणेकरनी मला स्क्रिप्ट दिली किंवा प्रणवनी आधी बोलणं झालं होतं आमचं. आणि मला म्हणजे सोयरे सकाळ नंतर मी केलंच नव्हतं नाटक. सो ह्या 8-10 वर्षानंतर मला करायचंच होतं नाटक. आणि त्याच्यात मला गंमत अशी वाटली की ते असं खूप छान लाईट नोटला जाणारं असं, म्हणजे प्रीची नाही आहे असं, जस्ट गमतीमध्ये काही गोष्टी आपल्याला रिअलाईज होतात ना, तशा पद्धतीचं तशा धाटणीचं ते नाटक आहे. आणि तसं मला करायचंच होतं कारण मी आत्तापर्यंत असं कधीच लाईट नोटचं केलं नाही आहे नाटक. तर ते करायचंच होतं. त्यानंतर गजेंद्रबरोबर बेसिकली काम करायचं होतं कारण अविने गजेंद्रबरोबर खूप सिरियल्स केल्या आहेत, शॉर्ट फिल्म्स तेव्हा होत्या त्या केल्या आहेत, पण मी त्याच्याबरोबर कधीच काम केलं नव्हतं. सो मला त्याच्याबरोबरही काम करायचं होतं. आणि लकीली टेलिव्हिजन आत्ता सुरू नव्हतं, त्यामुळे फुल फोकस मला करता येणार होतं. तर या सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूजनी मी ते नाटक घेतलं. तेव्हा अवी नव्हता त्या सगळ्या फ्रेममध्ये आमच्या, पण 8-10 दिवस रिहर्सल झाल्यानंतर त्याची एंट्री झाली आणि मग आणखीनच गंमत आहे. मग मला आणखी हायचं वाटायला हा, म्हणजे नाटकात काम करण्याच्या व्यतिरिक्त नाटकाबाहेरच्या ज्या गोष्टी असतात, काळजी घेणे, ट्रॅव्हल, खाणे पिणे, शॉपिंग, या सगळ्या गोष्टी माझ्या सॉर्ट होणार होत्या. याचा अर्थ तुझा बाकीच्यांवर ते विश्वास नाही, निर्माते वगैरे. अरे पण शॉपिंग वगैरे बाकीचे का करतील ना, पर्सनली होते ना. शॉपिंग म्हणजे माझा एक पर्सनल, तुला का घेतलंय कळलं अभिनय नंतर आहे. हो, तो खूप लांबचा आहे, तो करणारच त्याचा आणि मी माझा. पण ह्या गोष्टी खूपच मला हव्या होत्या आणि त्या झाल्या, म्हणजे मॅनिफेस्ट केलं असं म्हणू शकतोस तू. पण चांगल्या गोष्टी झाल्या, घडल्या. अविदादा, तू या नाटकामध्ये थोडासा उशिरा आला. बरोबर. म्हणजे अर्थातच प्रोसेस थोडी उशिरा सुरू झाली असेल, तिच्याकडे आधी स्क्रिप्ट केला असेल, मग तुझ्याकडे आला असेल. तर उशिरा येण्यामागचं कारण एक सांगू शकत असेल तर, आणि मग स्वीकारण्यामागचं कारण? नाही, उशिरा येण्यामागचं कारण माझ्या 2 मालिकांचं शूटिंग माझं चाललेलं होतं आणि पुरुषचे प्रयोग सुरू होते. त्यामुळे नवीन नाटक आत्ता, आणि नवीन नाटक म्हणण्यापेक्षा तालमीना वेळ, एकतर बेसिकली मी तालमींमध्ये तयार होणारा नट आहे, म्हणजे कोल्हापूरचाच असं आपण म्हणू, तालमीमध्ये तयार जे काय. पण मला तेच म्हणायचं आहे की मला असे तुटपुंज्या तालमींमध्ये कारण मला जे
सापडणं आणि शोध घेणं सगळं असतं ना, ते तालमींच्या प्रोसेसमध्ये माझं होतं. म्हणजे मी आता घेऊन बसलो आहे स्क्रिप्ट आणि ते वाचतो, आपण स्क्रिप्ट वाचतो, पण जोपर्यंत त्याचं एक्झिक्युशन होत नाही, तुम्ही त्या गोष्टी अंमलात आणायला लागत नाही, ते जे जगणं जे आहे ते व्यक्तिरेखेचं, तोपर्यंत ती गंमत येत नाही ना. आणि ते जगणं हळूहळू हळूहळू जातं, एकदमच होत नाही. बरेच दिवस आपलं स्क्रिप्ट हातात असतं, ते घेऊन आपण बोलत असतो. मग त्याची मॅनरिझम, त्याचं चालणं, बोलणं, उठणं, बाह्यांग, अंतरंग, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला प्रोसेस आहेत. तर त्याच्यामुळे एकतर ह्यांनी तारीखच ठरवलेली होती की 27 तारखेला ओपनिंग आहे. अरे म्हटलं 27 तारखेला ओपनिंग आणि मला काय तुम्ही करताय, मग मी वाचू कधी आणि करू कधी. तर मी आधी संतोषबरोबरच लढत होतो. संतोष आणि प्रणवबरोबर फोनवरनी ती लढत होती की नाही मला शक्य नाही होणार, कारण माझं आता हेक्टिक हे सगळं चाललं आहे. तर अरे तू ये तर तू येतं माझं एक दिवस हा मला घरी गेल्यानंतर आपला हा एक आपला डोशा येतच होता. मला म्हणाल तू वाचते जाशील तर कर ना तू. अरे म्हटलं कधी करू बोललो, तू बघतेस माझे डोळे असे सुजलेले असतात काय तालमी करू. आणि मला भीती काय वाटते माहिती आहे ना, मला ह्या सगळ्या झोप होत नाही, अमुक होत नाही, ह्या सगळ्यामध्ये ना तुम्हाला विस्मरणाचा एक हे व्हायला लागतो. म्हणजे मी वाचतोय काय माझं मला कळत नाही. मग आता गजाचं नाटक करायचं आहे, पण ते तर आणखीन त्यातला अर्थ काढायचा आहे आपल्याला. हे कसं करता येईल. नाही नुसतंच हे काय डायलॉग पाठ करायचे आहेत आणि बोलायचं असं नाटक नाही आहे, हे वेगळं आहे नाटक. कारण मी जर स्क्रिप्ट ज्यावेळेला होतो त्यावेळेला आम्ही अधूनमधून मी आपलं बरोबर थोडंसं वगैरे, तर ते काय असं मोठे पॅराग्राफ आपली सवय आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही, ओके. पण हे कसं म्हटलं नाही गो, मला नको नको नको. तर असं करता करता एक दिवस झालं आणि माझं लवकर शूटिंग पॅकअप झालं. नंतर हे म्हणाले तू ये ना मग तालमीच्या इथे प्रबोधनकारला ये, असं म्हटलं. म्हणून मग आम्ही डाव टाकला तुझ्यावर म्हणून मी आलो आणि गजानन साहेब उभे होते. बेस्ट मस्त होऊन जाणार आता काय मला वेगळंच नाटक दिसायला लागलं. म्हटलं गजा थांब जरा थांब. नाही मला वेगळंच दिसायला लागलं. अव्या एंटर झाला मला काय, अरे एंटर नाही अजून, मी आत्ता नुकताच आलो रिक्षात नव्हतं म्हटलं. तर नाही होईल करू रे. बघ आता एवढे दिवस आहेत ना, एवढ्या दिवसामध्ये आपण हे करायचं संपला विषय. 27 तारखेला ओपन इतकं त्यांनी. पण मग ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघांनाही नाटक आवडलं होतं? तिने तर घेतलंच होतं, तिला आवडलं डेफिनेटली. मला मी ज्यावेळेला स्क्रिप्ट थोडंफार चाललं होतं आणि विषय बेसिकली एकतर गजाचं नाटक आहे, त्यामुळे मला काही त्याबद्दल शंका नव्हती. आणि आम्हाला दोघांना नाटक करायचं होतं, आम्ही प्रयत्न त्यासाठी होतो. फक्त मी पुरुषचे प्रयोग कधी थांबतायत आणि असं म्हणून आम्ही करत होतो. पण आम्ही प्रयत्न पण चालले होते आमचे की कोणाकडे काय लिहून घेऊया का, काय करूया का, किंवा जुनं कुठलं असेल तर असे प्रयत्न सुरू होते. पण नेमकं हे झालं, फलद्रूप झालं. आणि तू हे नाटक स्वीकारण्यामागं काय गोष्ट होती? या नाटकात असं काय आहे की ज्याच्यामुळे तुला वाटलं की हे आपण करायला पाहिजे? मी मगाशी म्हटलं तसं एकतर ते हलक्या फुलक्या झोनमधलं नाटक आहे आणि तरीसुद्धा त्याचा कंटेंट हा खूप रिलेट करणारा आहे. म्हणजे मी जेव्हा वाचलं तेव्हा वाचताना मला असं आलं की अरे सोपं आहे, पण जसं ते करत गेलो आम्ही तेव्हा त्यातला एक गोष्टी म्हणजे इतकं लेअर्ड आहे ते. तर ते असं आणि ते आत्ताच्या जनरेशनला कनेक्ट होणारं जास्त आहे. म्हणजे त्याच्यात बरेचसे पॉईंट्स आहेत. आता ते जेव्हा 8-10 वर्षांपूर्वी आलं तेव्हा कंपॅनियनशिप ही तेवढी म्हणजे काय म्हणून जोरावर नव्हते, नवीन शेड वेगवेगळे. आता ते मुरलंय सगळं आपल्या समाजामध्ये. तर त्या गोष्टी ज्या आहेत की एकटेपणा घालवण्यासाठी किती छान छान गोष्टी आपण करू शकतो, किंवा माणसाने कसं एकमेकांबरोबर आपलं आयुष्य फुलवत नेलं पाहिजे. म्हणजे आपण नुसतंच एखाद्या गोष्टीला धरून राहिलो की नाही आता माझं संपलंच आहे आयुष्य, आता मला काही नाहीच राहिलंय, रसच नाहीये माझ्या आयुष्यात, तर त्याच्या पलीकडे जाऊनही आपण आपलं आयुष्य जे आहे ते किती छान एन्जॉय करू शकतो आणि किती छान वाटू शकतं आपल्याला छान मित्र मिळू शकतो, छान मैत्रीण मिळू शकते. नॉट नेसेसरी की रक्ताची आणि आपण ठरवलेली समाजाच्या चौकटीतलीच नाती असायला पाहिजेत, पण एक बॉन्डिंग असतं. त्या बॉन्डिंगने आपण आपलं आयुष्य आपल्याला छान वाटायला लागतं, आपण फ्रेश होतो. तर अशा या गोष्टी आत्ता खरंच खूप गरजेच्या आहेत. म्हणजे
या म्हणजे 50s 60sच्या एजमध्ये सुद्धा असतील किंवा इव्हन आता आधीची रिलेशनशिप्स पण नवीन जनरेशनच्या पण अशा स्टेल झाल्यात किंवा ते खूप असं फॉर्मॅलिटीजमध्ये अडकले आहेत. म्हणजे तो जिवंतपणा जो आहे तो कुठेतरी मिस होतो. तर ते सगळी तर ती सगळी जाणीव या नाटकात डेफिनेटली. आणि आपल्याला होतं ना बऱ्याच वेळा एखादी गोष्ट बघून की अरे यार असं 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 करता आलं पाहिजे, ती एनर्जी मिळते बघ आपल्याला एखादी गोष्ट करताना. तसं हे नाटक बघून अनेक रेज्युव्हिनेट होतील एनर्जीज, इतकी त्याच्यात स्ट्रेंथ आहे, त्यामुळे असं फ्रेश आहे. पण मग हे जे नाटक आहे ते हे कुठल्या वयोगटासाठी आहे? कारण कसं आहे, एकटेपणा ही जी फेज आहे माणसाच्या आयुष्यातली ही खूपच अंगावर आलेली आहे आणि कुठल्याही वयात येऊ शकते, कुठल्याही वयात. आणि आता तर आयसोलेट होतातच आहेत मुलं त्या वयामध्ये देखील नुसतं त्या ह्याच्यावरती बसून म्हणजे रिलेशनशिप्स मध्ये आता यंग जनरेशन मध्ये एक तर त्यांना रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्यांना त्यांची करिअरच करायची आहेत. म्हणजे जी आपल्या एजमध्ये आपण संसाराला प्राधान्य दिलं किंवा आपण रिलेशनशिपला प्राधान्य दिलं, करिअर होईल नंतर, पण तसं आता नाहीये. आणि त्यामुळे खूप मेकॅनिकल झालंय. म्हणजे त्या रिलेशनशिप्स पण नाही आपलं जमत नाहीये, हीच त्याच्यावरती अवलंबून आहे बेसिकली. तू काय करतोस, तू अच्छा हे MBA केलंय, अमुक केलंय, तमुक केलं आणि ह्या गोष्टींवरतीच त्यांचं जवळ येणं आणि हे सगळं ठरलेलं असतं ना. आधी ठरवतात ते एकमेकांकडे बघून की हे करतोस का, म्हणजे प्रेमात पडणं देखील त्या कॅल्क्युलेटिव्ह आहे सगळं. मग त्याच्यात एकटेपणा येऊ शकतो कदाचित. तर हे नाटक त्या सगळ्या गोष्टींवर असं छान सोल्युशन्स पण नाही म्हणता येणार, आपल्याला रिअलाइज करून देणारं असं ते आहे. रिअलाइज म्हणजे हे ना, तुम्हाला मी काय म्हणतो की तुमचा अगदी काळजा म्हणजे हात घालून आता दिलंच तुमच्या हाताला असं वगैरे काही नाहीये, असं काही नाहीये याच्यामध्ये. हे ना सहज बोलता बघता लोकांना असं वाटेल ते कदाचित असं एकमेकांकडे बघूच शकतील. नवरा बायको या नाटकामध्ये तुम्ही नवरा बायकोच आहात की नाही नवरा बायको नाहीच होता मी. अच्छा, फॉर चेंज नाही. त्याच्यात सगळे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत आणि छान फ्रेंडशिप आहे आमची आणि ती होते. म्हणजे शेवटी ते खूप छान मित्र म्हणून मी जसं म्हटलं की कुठल्याही नात्याची चौकट नसलेली एक जोडी आहे की जी एकमेकांसाठी जगू पाहते असं ते. अविदा, तू जेव्हा हे नाटक वाचलंस आणि तू जेव्हा करायचं ठरवलंस, मग तू खूपच नाटकं यापूर्वी केलेली आहेस, तुला सगळे शेड्स अनेक माहिती आहेत, वाचतही असतोस तू. जर तिनं सांगितलं तिचं एक रिडिंग या नाटकावर, तुला यातली बेसिक आवडलेली गोष्ट काय होती तुझ्या कॅरेक्टरशी संबंधित? मला तेच ना, मी म्हणतो ना की ह्याच्यातली सगळी कॅरेक्टर्स आहेत ना की मी माझ्या आयुष्यात आलेला एकटेपणा हा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. ती जी कॅरेक्टर्स आहेत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक की हे एकलेपण जे आहे ते काय करू त्या एकलेपणाचं, हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. आणि तो का पडलेला आहे आणि का आलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये हे प्रत्येकाचं एक जगणं त्याच्यामुळे त्या आलेलं आहे. तर मग त्याच्यावरती प्रत्येकजण कशा पद्धतीने मात करतोय आणि कशा पद्धतीने. मला असं वाटतं ना की तुमच्या दोघांकडे बघून तुम्ही हे नाटक स्वीकारणं म्हणजे आजवर न जगलेलं जगणं आहे. कारण तुम्ही दोघांनी ते दाखवून दिले की आपण किती एकमेकाला छान साथ देऊन चांगल्या पद्धतीनं ते लाईफ एन्जॉय करणं जे म्हणते ना मी, त्या काळाबरोबर राहणं. एक्झॅक्टली, काळाबरोबर राहणं. म्हणजे आता सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही सोशल मीडियाला आलो म्हणजे असं काही ठरवून आलो नाही, मज्जा येते, चल करूया रील करूया अशा. त्याच्यात सुरुवातीला एवढ्या शिव्या घातल्यात लोकांनी की काय यांना सुचलंय, मग पैसे म्हणजे सगळ्यात त्यातलं एक होतं की हे काय वय आहे का, हे काय वयापेक्षा पैसे मिळवण्यासाठी तुम्ही काय करता, जळलं तुम्हाला माहिती की पैसे नसतात. म्हणजे रील्स मध्ये पैसे मिळवण्यासाठी नाही करत इंस्टाग्राम, तुम्हाला रील्सचे पैसे नाही देत. सो या बेसिक गोष्टी एकतर तुम्हाला माहित नाही, तुम्ही दुसऱ्याला बोलता. असं सगळं करत मी सगळ्यांना टोलवत शेवटी आता लोकांना रिअलाइज झालं की काय एक्झॅक्टली म्हणणं आहे. तर ती एन्जॉयमेंट आहे जी, किंवा ते अपडेट राहणं जे आहे, ह्या आत्ताच्या जनरेशन बरोबर जाऊया ना पुढे जितकं झेपेल तितकं आणि मजा करूया. काय राहिलं नाही तर आयुष्यात, म्हणजे का स्वतःला आखडवून ठेवायचंय आणि आता आपलं वय झालंय आणि नाहीच बाबा आता असंच कशाला पाहिजे, मजा येते तर करा मजा. तर हाच एक बेसिक थॉट देणारं पण हे नाटक आहे. मला असंही कळलेलं की या नाटकामध्ये डॅन्स पण आहे त्यांचा आणि प्रचंड लोकाग्रह असतो, तो डॅन्स ठेवण्यात आलेला आहे. लोकाग्रह असतो, मिळतो त्याला डॅन्सला आमच्या. वा, या इंटरेस्टिंग वाटतं मला. आणि
गजेंद्र बरोबर काम करण्याचे तू पहिल्यांदा केलंस आणि तू खूप वर्ष सातत्यानं करतोच आहेस. अर्थात गजेंद्र अहिरे आपण सगळ्यांनाच माहिती आहे, आपण ओळखून माणूस आहे. त्याच्यासोबत काम करणं, त्याचं नाटक करणं, हा अनुभव कसा होता? मी आधी सांगते, कारण हा झालं तर माझे पॉईंट संपतात. तो हात लावून बस. तर त्याच्याबरोबर फार छान वाटलं, कारण एकतर ह्याची आणि माझी पद्धत खूप वेगळी आहे कामाची. म्हणजे जसं हा म्हणाला तसा तो खूप विचार करतो त्या कॅरेक्टरचा. आमची जगण्याची पद्धतच वेगळी. मग तो ठरवतो ते कॅरेक्टर कसं करायचं. तो जसं बोलला की मॅनरिझम असतात, ते त्याला मुरायला लागतं कॅरेक्टर आतमध्ये, आणि मला ते जमत नाही. म्हणजे मला ते करायचं नाही असं नाही, मला तशा पद्धतीत जमतच नाही. म्हणजे मी ठरवून एखादी गोष्ट की ही मुवमेंट मी अशी करेन आणि मग इथे लुक देऊन मी अशा इंटेन्सिटीने वाक्य बोलेन, हे मला येतच नाही. म्हणजे मी प्रत्येक वेळेला खूप स्पॉन्टेनियसली, म्हणजे ह्या प्रयोगात मला ह्याच्याकडून ह्या एनर्जीने आले तर मी त्याच्यावर त्या एनर्जीने बोलेन, असंच माझं वर्क असतं. आणि तशा पद्धतीत गजेंद्रनी काम केलं. मला ते जाणवलं की अरे हा माणूस चालेल, हा आपल्याच ह्याच्यातला आहे. मग त्याचं होतं की ओके एवढं कळलं ना तुम्हाला. त्यांनी कधीच आम्हाला कुठल्याही बाबतीत की ही इंटेन्सिटी इथे अशी असायला हवी आहे किंवा हे असं कधीच सांगितलं नाही त्यांनी. आम्हाला 10 वेळा विचारायला लागायचं, आता झालं तर त्याचं म्हणणं होतं की कळलंय ना तुम्हाला, छान झालंय. दुसऱ्या दिवशी आपण वेगळं काही केलं, हे पण छान वाटतं. मला असं म्हणायचं की त्याचं खूप चांगलं हे आहे की तो तुम्हाला तुमचा शोध घ्यायची. पण मग याच्यामध्ये तुझा जो आता स्वभाव आहे की तू याच्यासारखी नाही आहेस, तू स्पॉन्टेनियस आणि त्या क्षणी जे वाटेल ते कसं होते मॅनेज? ते मॅनेज होतं, त्याला पण सवय आहे आता त्याची. पण मी आउट ऑफ द ट्रॅक जात नाही. म्हणजे मी स्पॉन्टेनियसली काहीतरी वेगळंच नाही करत, मी ठरलेल्या गोष्टीच करते. पण त्याची जी इंटेन्सिटी असते किंवा काही, म्हणजे मला ते फील येऊन मी करते. आणि गजेंद्रनी त्या पद्धतीने ते नाटक बसवलं. त्यामुळे आम्ही ग्रँड रिहर्सलला पण ज्या वेळेला अनुपमजी आले होते त्यावेळेला पण आम्ही प्रॉपर्टी पण नव्हती हातात, एवढ्या रॉ स्टेजला त्यांना दाखवलं. पण तेव्हा पण तो प्रयोग एकसंध झाला आणि आम्हाला कळलं की अरे ह्या एनर्जीने हे करायचं. हे त्याकडे मी येणार आहे की अनुपम खेरेने तुमचं नाटक पाहिलं, जे मी सोशल मीडियावरच पाहिलं की त्यांनी ते आले होते नाटक. तो सगळा किस्सा काय होता? एकदम अचानक अनुपम खेर कसं काय नाटक बघायला आले? नाही, 2-3 दिवस आधीपासून ह्याचं चाललेलं की झालं रे आपलं नाटक बसलं आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि म्हटलं काय बसलंय, कुठे बसले काय अजून, चल तू असेल. अरे झालंय रे, तू काय तू इतकं चांगलं येतोच, बोलतोच का सगळं ओके. मग ह्याच्यापेक्षा वेगळं काय करायचं असतं? तुम्हाला कळलंय कसं बोलायचं? हे बोलताना मला गजेंद्र दिसायला लागला कसं बोलायचं. कारण फास्ट मस्त आहे अरे, काय प्रॉब्लेम नाही असं करून तो आपला. आणि अचानक 2 दिवस आधीच ना, 2 दिवस आधी आला आणि मला बरं आपल्या नाटकाच्या तालमीला TV सारखं अनुपम खेर येणार आहेत एवढंच बोलला. म्हटलं कशाला आता अनुपम खेर वगैरे कशाला पाहिजेत आपल्याला? एवढंच ना, काय प्रॉब्लेम आहे, आपलं नाटक चांगलं आहे नाटक. म्हटलं कधी येणार आहेत? तर ग्रँड रिहर्सलला येतील असं आम्हाला 25-26 वगैरे म्हणजे 70 तिकडे थिएटरला वगैरे. ओके 25-26 ओके असं आम्ही. आणि अचानक दुसऱ्या दिवशी आला आणि म्हणतो अरे त्यांना तिकडे न्यूयॉर्कला वगैरे जायचे 25-26ला. म्हणजे आम्ही बरं झालं सगळ्यांनी आपली असं सुट्टीमधून खोकला गेला. आणि पुढचं त्याचं वाक्य असं होतं, पण त्याने मी सांगितलं की तुम्ही आमची 23 तारखेला यशवंतराव चव्हाणला तालीम माहिती. अरे म्हटलं वेड्या, तो आणखीन अलीकडे कुठे म्हणजे लेव्हल्स वरतीच आम्ही नुकते गेलो होतो. अरे आम्हाला माहीतच नाही आता की इथे हे चढायचं, इथे अमुक करायचं, तमुक काहीच माहिती नाही. आम्ही आपलं तिकडे प्रबोधनच्या ह्याला खुर्च्या हा सोफा आहे, हे अमुक अशाच तालीम करत होतो. ते अचानक एकदम तिकडे आम्ही सकाळी गेल्यानंतर अरे बापरे, हे इथून इथे झोपायचं, इथे नाही, इथे झोपूच शकत नाही, मग तिकडे झोप ना, तिकडे झोप. अशा पद्धतीने रे. अरे बोलला तर 5 वाजता ते यायचे आहेत ना, असं कसं करू आता? त्यामुळे ते झालं आणि आम्ही आपली धकधक असं सगळं चाललेलं होतं सगळ्यांचं. पण एक गोष्ट चांगली झाली की सगळे ऑन वन पेज, एका इंटेन्सिटीने आणि इतके फोकस झाले त्या पर्टिक्युलर मुमेंटला की असे झाले एकदम. प्रयोग झाला आणि त्यांना खूपच आवडला तो प्रयोग, खूपच आवडला. म्हणजे 2-3 वेळा तर या लोकांनी टिपलंय. आय डोंट नो, आम्हाला ते काय, आम्ही प्रयोगात होतो, पण ते डोळे वगैरे असे
पुसून आणि हे करून. म्हणजे इनफॅक्ट की त्यांनाही नाटक करायला आवडेल इथपर्यंत आले ते, मला हिंदी नाटक करायला मला आवडेल. करायचंच आहे म्हणाले ते, मला करायचंच आहे. आणि माझ्याकडे बघतात, मैं भी बहुत सारी चीजें लेके जाऊंगा अभी आपसे वगैरे असं. अरे म्हटलं हो सर. पण ही खूप छान गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. कारण मुळात हिंदी इंडस्ट्रीला आणि तिथं काम करणाऱ्या लोकांना आपल्याबद्दल आदर आहेच, कारण थिएटर करणाऱ्या लोकांबद्दल. आणि अनुपम खेर हा थिएटरचाच माणूस आहे, म्हणजे त्यामुळे त्यांना ते सगळं ते समजून घेऊ शकतात की काय चालू आहे ते. नाही, त्यातले लेअर. आणि कसं आहे, एक इतक्या उच्च प्रतीचं आणि वेगळ्या पद्धतीचं काम करणारा माणूस आला थिएटरचा, आणि त्याला त्यातले लेयर्स सगळे आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्याला इतक्या भावल्या त्यांना की थोडं कितना कितना क्या क्या लिखा है यार इसमें. या नाटकामध्ये इतरही व्यक्तिरेखा आहेत, नंदिता पण आहे आणि इतर. त्यांच्यासोबतचं काम करण्याचा कसा अनुभव होता, त्यांचं बॉन्डिंग कसं आहे? छान आहे. आम्ही मुळात पहिल्यांदाच एकत्र काम केलं, म्हणजे नंदिता बरोबर, अपूर्वा बरोबर, साकार आता नवीन आहे, किंवा अंकिता आहे. अंकिता आणि साकार 2-2 कॅरेक्टर्स करतात. अंकिता तर बरेच करते कॅरेक्टर्स, पण सगळे खूप सिन्सिअर आणि असे डाऊन टू अर्थ आहे. बंचुकीपणा कोणाकडे नाही, पहिली गोष्ट की जो आम्हाला तो मुळात तुमच्याकडे नसल्यामुळे कोणी आणायचा प्रश्नच नाही. अरे त्यांनाच नाही तर आपण कुठून आणूया. पण खूप छान ग्रुप आमचा, खूप छान जमलाय. म्हणजे राईट फ्रॉम मी म्हणतोय की निर्मात्यांपासून अगदी दीप्ती काय, प्रणव काय, सगळे ना अगदी खूप छान हसत खेळत. या मगापासून मी नाटकाबद्दल बोलतोय, त्याचा मला साधारण बाज पण कळला, टेक्स्चर समजलं. हे नाटकाची गोष्ट काय आहे, त्याची एक 1 लाईन सांगू शकाल? मग काय आहे हे बाबा हे अमुक अमुक यांच्यावरचं नाटक आहे, किंवा विमल बर्वे नावाची एक बाई आहे, म्हणजे तिची गोष्ट चालू आहे. तिचा नवरा नाही आहे, तिचा मुलगा US ला आहे आणि ती एकटी बंगल्यात राहते. ओके. त्याच्यानंतर ससाणे नावाचा एक गृहस्थ आहे, सुधीर ससाणे, जो असाच बिल्डिंग मध्ये 3ऱ्या मजल्यावर वगैरे राहतोय. त्याची मुलीचं लग्न झालंय आणि ज्याला लिफ्ट वगैरे नाही, जिन्याने चढतो जातो. त्याचं काय, म्हणजे त्या गोष्टी असू दे, आणखी कळलं ना. असू दे, तो सजवतोय ना आपली भूमिका. असू दे, बंगल्यात राहतेस आणि तो तिकडे चाळीत राहतो. हा मोठा फरक आहे. बिल्डिंगला नाहीये लिफ्ट. आणि एक आरती नावाचं एक कॅरेक्टर आहे, जी वेगवेगळी पॉटरी करते, अशी आर्टिस्ट आहे. आणि ही जी आहे विनया जी आहे, ती थोडंफार सूत्रधार आहे आमच्या नाटकाची. ती गोष्ट पुढे नेते. तिच्या आयुष्यात पण तिचा बॉयफ्रेंड आहे, त्यांची रिलेशनशिप्स आहेत. तर अशा 3-4 फ्री आणि म्हणजे गो विथ विंड, फ्लो असं म्हणणारी ती मुलगी आहे. पण तरी संस्कारांना धरून आहे, असं ते सगळे वयोगटातले प्रतिनिधी आहेत. आणि मग कसे भेटतात ते एकमेकांना, आम्ही दोघं कसे भेटतो, मग आमची छान मैत्री होते. मग आरती जी नंदिता कॅरेक्टर करते, ते माझ्या बंगल्याच्या शेजारीच ती राहत असते. असं सगळं ते एकात एक गुंतलेल्या गोष्टी आहेत. समजलं मला. ह्याच्यापेक्षा जास्त काय सांगू नको. नवरा बायकोनी एका नाटकात असल्यामुळं तुम्ही दोघांनी केमिस्ट्री जुळायला किंवा कॅरेक्टर समजून घ्यायला मदत होते का? एक का मतमतांतर होतात, एकमेकांच्या कॅरेक्टरमध्ये घुसून सांगणं, तुमच्यात असं कधी झालंय? नाही, आमच्यात मी म्हटलं तर आमच्या पद्धतीच वेगळ्या आहेत कामाच्या, त्याच्यामुळे आम्ही असं कधीच नाही. अगदीच तो सांगत नाही ग, तू असं करू नकोस. हो, तो सांगतो तसं. काय मत सांगत असतो? नाही तो त्याचं असतं की नाही ऐकणार नाही, मला माहिती नाही, ऐकणार नाही. कसं ऐकणार नाहीचा मुद्दा नाहीये तो. त्याचं असतं की हे ह्या इंटेन्सिटी पर्यंत जायला पाहिजे, हा सीन हा अशा पद्धतीत केलास तर उपयोग होईल त्याचा आणि तो छान होऊ शकतो. आणि माझं असतं की थांब, अजून मला ते फील, म्हणजे मला ते जमलंच नाहीये अजून, मला येईल ते, म्हणजे पण त्याचे पॉइंट्स मला उपयोगी पडतात. की त्याने जे डोक्यात भरवलेलं असं की इथे हा पॉईंट आहे, इथे असं करायला पाहिजे, तर ज्या वेळेला मी परफॉर्म करत असते तेव्हा ते कुठेतरी बॅक ऑफ द माइंड चालू असतं आणि ती येतं त्या वेळेला. त्यामुळे अगदी त्यामुळे त्याचा मला फायदा होतो. मी ह्याला सांगण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तो त्याचं वर्क खूप करत असतो. त्यामुळे मला ते जमतच नाही की अरे हे वेगळं आहे, असं करून बघ. पण तिने न सांगता मी तिच्याकडनं बरंच काही घेत असतो. म्हणजे मला तेच म्हणायचं नाही की तिचा जो उत्स्फूर्तपणे काम करण्याचा जो एक हे आहे ना, सहज खूप सहज ती सगळ्या गोष्टी करते. म्हणजे जगताना देखील इतकी सहज तिचं तो सहजपणा तुम्हाला खूप भाव दिसतो. पण असा एरवी पण वावरताना दिसतो, कारण ते काय ठरवत दाखवता येत नाही. पण तू सिनेमा, नाटक, सिरियल अशीच असतेस, सर्व माध्यमांमध्ये तुझा हाच फॉर्म्युला असतो काम करायचा? हो, अगदी.
सिरियलमध्ये तर म्हणजे पहिले 1-2 दिवस गेल्यानंतर तर मी एकदा वाचते, म्हणजे मी डायलॉग बदलत नाही किंवा मी ॲडिशन्स पण करत नाही, पण मी वाचते आणि मला माझ्या कॅरेक्टरनुसार मी कंटेंट घेऊन बोलते आणि मला ते जमतं, म्हणजे मला ते आवडतं तसं करायला. म्हणजे मी ते खूप असं पाठांतर नाही करत. आणि मग आणि मी डिरेक्टर्स आर्टिस्ट आहे 99%. त्यामुळे सिरियलला पण मला डिरेक्टर सांगत असेल ते माझ्या डोक्यात असतं की अच्छा ओके अशा पद्धतीत यायला पाहिजे का, असं यायला पाहिजे. या आपण आता शेवटच्या टप्प्याकडे आलोय. या नाटक सादर करताना आता काहीच प्रयोग झालेले आहेत, आता पुढे होतील सुद्धा. तुला एखादं प्रसंग साकारताना मजा येते असा कुठला आहे नाटकातला आणि तुझा कुठला आहे वेगवेगळे? मला एकतर आमचा जो डान्स आहे तो करताना फारच मजा येते, कारण म्हणजे एक तर मी डान्सर नाही आहे. ह्या रील्समध्ये मी 15-15 सेकंदात मी असं ट्रायआउट करत मला मजा यायला लागले. सेकंडली माझं एक असं, मी अनेक वेळेला कथ्थक शिकण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे मी सोनियाकडे शिकत होते, मी दीपाली विचारेकडे तिच्या स्टुडंटकडे, असं बऱ्याच वेळा. पण ज्या वेळेला मी शिकायला सुरुवात करते तेव्हा माझी काहीतरी प्रोजेक्ट सुरू होतात आणि राहतं. सो ते राहिलंय. त्यामुळे माझं असं एक स्वप्न होतं की अरे यार एक परफॉर्मन्स आपल्याला करता आला पाहिजे, डान्स आपल्याला स्टेजवर. ते स्वप्न थोड्याफार प्रमाणात माझं इथे पूर्ण होत आहे. त्यामुळे तो एक ॲक्ट जो आहे आमचा डान्सचा तो मला खूप आवडतो. आणि सेकंडली ज्या सीनवर इंटरव्हल होतो तो सीन खूप इंटेन्स आहे आणि तो खूप छान सीन आहे, जो लिहिलेलाच खूप छान आहे. तो करतानाही मला खूप मजा येते. तुला रे? मला देखील आम्ही तो डान्सवाला सिक्वेन्स आहे तो खूपच, त्याचे 2-3 पॅचेस खूप छान आहेत, खूप उत्तम तो आहे. तुला कुठला आवडतो त्याचा सीन? त्याच्या बायको बरोबरचा एक सीन आहे. म्हणजे बायकोच्या फोटोला तो सांगतो की म्हणजे छान हे कसं एकटे पण खूप अंगावर येते माझ्या, तू असायला हवी होतीस यार तेव्हा, म्हणजे तू हे इथे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी मिस करतोय तुला, तू असायला हवी होती. ते खूप छान आहे. म्हणजे त्याच्यात तो एलिमेंट खूप छान आहे की त्या बायकोचा फोटो आहे आणि तो बायकोच्या फोटो बरोबर नेहमी बोलत असतो, काय बघतोस का, काय नाही का थांब ना जरा, असं त्याचं चाललेलं असतं. आणि काय म्हणतो तू असायला हवी होतीस, त्याचं असं होतं की तू पाहिजे होती. तो कधीच असं नाही म्हणत की म्हणजे तिच्याशी माझी फ्रेंडशिप झाली वगैरे, तर त्याचं असं होतं की तू पाहिजे होतीस यार. म्हणून तो असं होतं ना की ही बाई आता चालली, ही बाई अमेरिकेला चालली, म्हणजे आता आमची तर असं ते सगळं आहे. तो एक सीन आहे तो खूप आवडतो मला. बेसिकली तिच्याकडे तो पूर्णतः व्यक्त होतो की हे किती एकटं असणं किती घाणेरडे. मला असं वाटतं ना की हे म्हटलं तर असं वाटू शकतो विषय एकटेपणा, पण एकटेपणा पण छान असू शकतो आणि तो छान पद्धतीने दाखवता येऊ शकतो. करेक्ट. आत्ता तू बोललास ना ते अगदी करेक्ट आहे की मला असं म्हणायचं आहे की नेहमी आपण नेहमी म्हणतो ना की एकमेकांना स्पेस दिली पाहिजे, तर मला असं म्हणायचं आहे की ह्या धकाधकीच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात आधी स्पेस तुम्ही स्वतःला दिली पाहिजे. तुमचं तुम्हाला रिअलायझेशन की का आलंय माझ्याकडे हे एकटेपण आणि ते मी कसं घालवू, हे ज्यावेळेला तुमचं सोल्युशन तुमच्याकडे तयार होतं ना त्यावेळेला मग तुमची शोध प्रक्रिया सुरू होते की मला ही कंपनीचे मला हे पाहिजे, हेच हवं होतं, मी का करतोय, मग मिळालं की त्याची मग पकडण्यासाठीची धडपड सुरू होते. असं ते सगळं आहे. वा 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 वा. मला असं वाटतं की या सगळ्या तुमच्या आत्ताच्या आपल्या गप्पांमधून हे नाटक किती लाईव्हली आहे हे लक्षात येतं. आणि शिवाय तुम्ही दोघं असल्यामुळे धमाका असणारच आहे. आणि म्युझिक पण फार खूप छान, सगळ्या गोष्टी इतक्या छान जुळून आल्यात ना, म्हणजे तुला पडदा उघडल्यानंतर इतकं अप्रतिम दृश्य समोर दिसतंय. खूप छान बंगला आहे, खूप छान छोटंसं घर, तिचं असं सगळं आणि म्युझिक सुरू होतं. म्युझिक इतकं अप्रतिम तन्मयने आमच्या केलेलं आहे. हो हो हो. आणि शीतल दादाची लाईट प्रकाश, त्यामुळं अतिशय हसत खेळत छान खुसखुशीत. आम्ही कोणालाही काही कान पकडून काही सांगत नाही. तुम्ही या मजा करा, मजा करा आणि जाता जाता अरे करेक्ट होतं ते असं करून जाणार तुम्ही डेफिनेटली. तर हे नाटक आता रंगभूमीवर आलेलं आहे, शेवग्याच्या शेंगा. हे नाटक जरूर पहा. सोशल मीडियावर ही मंडळी आहेतच, आम्ही सुद्धा आहोत. ही सगळे नाटकाचं पण मला वाटतंय पेज वगैरे असेलच. तर व्यक्त व्हा, सांगा हा एपिसोड कसा वाटला मला जरूर कळवा. तुमचे नाट्यप्रेमी जे मंडळ असेल, लोक असेल, त्यांना ते जरूर पाठवा हा एपिसोड, त्यांच्यापर्यंत हे नाटक पोहोचू देत. तर चांगली नाटकं पाहायला पाहिजेत आपण. तुम्ही दोघे आला ज्याबद्दल खरंच थँक्यू. छान वाटलं मला आणि या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत. मी हे नाटक लवकरच पाहीन, त्यानंतर आणखी बोलू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.